राहून गेला. आता अशी भूमिका आहे काही ठिकाणी की मराठा समाजाचं आंदोलन आणि मराठा समाजाचे अनुयायी किंवा जे काही मंडळी आहेत ते आता प्रश्नचिन्हात आहे. कारण कुणालाच पाठिंबा नाहीये किंवा कुणीच अपक्षालाही पाठिंबा नाही किंवा कुठलाच उमेदवार नाहीये. मग आता मतदान करायचं कुणाला? कदाचित तुम्ही थोड्या वेळापूर्वी बोललाही होतात की मला फोन येतात की बाबा कसं मतदान करायचं आणि कुणाला करायचं, काय सांगाल? नाही, त्या सर्व समाज बांधवांना एक विनंती करतो की तुम्हाला सर्व गोष्टी माहिती आहे, तुम्ही संभ्रमात पडू नका, कुणाच्याही आमिषाला बळी पडू नका. आज तुम्हाला ते दारूच्या पार्ट्याचे ऑफर करतील, मटणाची ऑफर करतील किंवा पैशाची ऑफर करतील. पैसे देऊन देणार काय हो, 1500 रुपये देतात सर. 5 वर्षासाठी 1000 रुपये जर धरले तर वर्षाला झाले 200 रुपयाने, महिन्याला जर झाले तर ते तुम्ही लावा कॅल्क्युलेशन, 17-18 रुपये पडतात. ते 17-18 रुपयासाठी समाज, मराठा समाज विकला जाणारा नाही आणि कुणीही त्याचे बोलता. फक्त एवढं आहे, 5 वर्षानंतर तुम्हाला संधी आलेली. येणाऱ्या 5 वर्षानंतर मराठ्यांची ही क्रांती राहील नाही राहील मी सांगू शकत नाही, पण मराठ्यांचा स्वाभिमान दाखवण्याची वेळ आलेली आहे. कुणालाही मतदान करा, कुठल्याही पक्षाचा असो. तुम्हाला तुम्ही जो ठरवलेला आहे, जो उमेदवार तुमच्या डोक्यात आहे की आपल्याला याला करायचं, त्याला मतदान करा. पण मतदान नक्की करा. आत्ता जे परभणीला, हिंगोलीला जे मतदान झालं सर, त्या ठिकाणी असं झालं की आपला उमेदवार नाही म्हणून लोक सकाळीच बाया शेतात गेल्या, काही लोक लग्नाला गेले तर तिकडेच मुक्कामी राहिले. नाही म्हणजे आपला उमेदवारच नाही, तर मतदानाचा टक्का घसरला. लोकशाहीमध्ये मतदानाला फार महत्त्व आहे. तुम्हाला एकच शस्त्र एकदाच वापरता येतं, ते मतदान रूपी. तुम्हाला ज्याच्यावर चीड आहे ते मतदान रूपी तुम्ही वापरायला पाहिजे. प्रत्येकाला एक विनंती करतो, 100% मतदान करा, कुणालाही करा. आमचं कुणालाच समर्थन नाही आणि कुणाला विरोध नाही. तुमच्या मनात जो आहे, ज्याने आपल्या आरक्षणाला विरोध केला, तुम्ही नक्की मतदान रूपी मतदान करायचं. सकाळी 7ला सर्व मराठा समाजाने 7 वाजता रांगा लावून आपलं मतदान करायचं. उन्हाळ्याचे दिवस आहे, दुपार होऊ द्यायची नाही, सर्वांनी जायचं. ज्या व्यक्तीला करायचं त्या व्यक्तीला मतदान जरूर करायचं. कारण 100% मराठ्यांनी मतदान करायचं. कारण तो आपला जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो आपण निभवायचा. कारण ही वेळ पुन्हा 5 वर्षानंतर येणार आहे आणि त्याच्यामुळंच तुम्ही जी ही निराशा दाखवता मतदानामध्ये, त्यामुळंच भारत देश मागे राहिलेला आहे. तुम्ही तुमचं मतच मांडत नाही आणि हे जे पक्ष किंवा जे हे असतात ना, जे त्यांची पिलावळ असते तेवढेच मतदान करतात आणि ते जे तुम्हाला इच्छित नाही ते लोक निवडून येत असतात. स्वच्छ राजकारणी निवडून आणण्यासाठी मदत करा. भ्रष्टाचार विरहित, सुशिक्षित असे लोक निवडून आणा, जेणेकरून ते उद्या चालून तिथं गेले, त्या लोकसभेत गेले. लोकसभा हे सर्वोच्च स्थान आहे आपल्या भारत देशाचं, जिथून संपूर्ण भारताचा हे राबवलं जातं. तुमच्या गावात तुम्हाला असं वाटत असेल तुमच्या मतदानाने लोकसभेत काय फरक पडतो, तर तुमच्या गावात काय प्रॉब्लेम आहे तो खासदार तिथं त्याने जर मांडला तर तुमच्या गावात काय चालू आहे ते तिथं कळत असतं, ते जगाला कळत असतं. त्यामुळे तुमचं एक मतदान हे फार किमती आहे. प्रत्येकाने हे हे निवडणूक आयोगाचं काम आहे की सर्वांनी मतदान करा. आपला तर उमेदवार नाही, पण मी तुम्हाला विनंती करतो, सर्वांनी 100% मतदान करायचं. मराठ्यांनी तर करायचंच, सर्व समाज बांधवांनी मतदान करायचं आणि चांगले चेहरे निवडून आणा. आणि हा समृद्ध भारत म्हणजे जो भारत देशाचं जे हिंदुस्थान आहे, ज्याचं नाव गौरवाने घेतलं जातं. आज सगळे देश काय म्हणते रिवर्स झालेले, पण भारत देश अजूनही जी आपली संस्कृती, आपली लोकशाही त्यामुळं टिकून आहे. तर सर्वांनी मतदान जरूर करायचं.